गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परोवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोटि संजु आसव्वे, गहनादिजेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे. आणि काल प्राणांचं प्रकरण आमचं झालं. जीवन धारणेला आवश्यक असलेलं अस्तित्व आणि ज्याच्या संयोगामध्ये जीव जीवन अवस्थेला प्राप्त होतो आणि ज्याच्या वियोगामध्ये जीव मरण अवस्थेला प्राप्त होतो, अशा द्रव्य प्राणांची चर्चा केली. आणि निश्चयाने आमचा चैतन्य रूप प्राणांना पण आपण अनेक दृष्टिकोनातून बघितलं. यानंतर आज आमचं प्रकरण सुरू आहे संज्ञा मार्गणा. संज्ञा म्हणजे आकांक्षा, अभिलाषा, अशा प्रकारचं संज्ञा म्हणजे आकांक्षा, इच्छा ही जीवनात कुठे आहे. तसं तर सम्यक्त्व झालं की सांगितलं तो निराकांक्ष असला पाहिजे. निकांक्ष हे त्याचं एक अंग सांगितलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने तो निकांक्षित कधी होतो, कांक्षा विरहित, तर पहिल्या 4थ्या गुणस्थानात ज्यावेळेला त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते, त्यावेळेला त्याच्या अभिप्रायातून ही गोष्ट निश्चित झालेली आहे की परवस्तू मला सुखी दुःखी करू शकत नाही. भोगोपभोगाच्या सामग्रीमध्ये त्याची जी ममत्व बुद्धी होती, आसक्त बुद्धी होती, ती नष्ट झालेली आहे. आणि ह्या संज्ञा मला नको आहे हेही तो जाणून आहे अभिप्रायाने. पण तरी देखील क्रमिक विकास होता होताच या संज्ञा जीवनातून जातात. आणि म्हणून अशा या संज्ञा जाण्यांचा क्रम कसा आहे, संज्ञा कुठपर्यंत असणार आहे, हे आपल्याला बघायचं आहे. आता संज्ञा ज्यांनी संक्लेशित होऊन जीव या भवामध्ये दारुण दुःख प्राप्त करतो त्याला संज्ञा असं म्हणतात. किंवा आहारादी विषयाची अभिलाषा म्हणजे संज्ञा आहे. संज्ञा म्हणा, इच्छा म्हणा, अभिलाषा म्हणा, कांक्षा म्हणा, हे सगळे एकार्थवाची शब्द त्या ठिकाणी प्रयुक्त केलेले आहे. संज्ञा ह्या 4 प्रकारच्या आहे. आहार संज्ञा, भय संज्ञा, मैथुन संज्ञा आणि परिग्रह संज्ञा. आहार संज्ञा अंतरंगामध्ये असाता वेदनीय कर्माची उदीरणा आणि बाह्यतः भोजन बघणे किंवा आहारात उपयोग लागणे किंवा पोट रिक्त असणं यांनी आहार संज्ञा होते. या सगळ्या गोष्टी बाह्य निमित्त कारणे आणि अंतरंगामध्ये असाता वेदनीय कर्माची उदीरणा किंवा उदय विद्यमान आहे. आणि अशा वेळी आहाराकडे त्याचं लक्ष जातं, भूक लागते, ही त्याची आहार संज्ञा आहे. दुसरी भय संज्ञा, अंतरंगामध्ये भय कर्माची उदीरणा आणि बाह्यतः भयोत्पादक वस्तू बघणे, शक्ती कमी असणे, यामुळे भय संज्ञा उत्पन्न होते. ही भय संज्ञा आहे की. आणि बहुतांश संज्ञेमध्ये कर्माची उदीरणा सांगितली आहे. कारण उदीरणेमध्ये परिणाम तीव्रतेने होतो. जर उदयानी परिणाम होताल तर तो रेग्युलर परिणाम होतो. एखाद्या वेळेला अचानक आपल्याला भीती वाटते आणि दचकतो आपण, ती झाली भय कर्माची उदीरणा. भीतीचं साधारणतः भीतीचा हा भाव आहे अंतरंगामध्ये, परंतु तो उदयामध्ये होत असेल तर एवढ्या रीतीने तो परिणामकारक असत नाही. उदीरणा जेव्हा कर्माची आहे
तेव्हा त्याची ताबडतोब रिएक्शन पण आम्हाला दिसते आणि त्या कर्माची तीव्रता पण तिथे लक्षात येते. म्हणून हे सगळ्या संज्ञा ज्या सांगितलेल्या आहे या कर्माच्या उदीरणेत सांगितलेल्या आहे. उदीरणा कशाला म्हणतात? प्रश्न. उदीरणा हा शब्द ऐकला, उदीरणा कशाला म्हणायची? आपण शब्द ऐकतोय, शब्दाचा अर्थ आम्हाला भावभासन व्हायलाच पाहिजे, तर प्रकरण आमच्या कर्म डोळ्यासमोर क्लिअर उदयाला होते. आधीच कर्म उदयाला येणे, त्याच्या वेळेच्या आधी कर्म उदयाला येणे, हा, त्याला उदीर्ण म्हणतात. त्याला उदीरणा म्हणतात. म्हणजे कर्माचा उदय जर रेग्युलर आला असता तर ते कर्म मागून उदयात आलं असतं. परंतु त्या कर्माचं अपकर्षण होऊन, म्हणजे त्या कर्माची स्थिती कमी होऊन, जेव्हा ते कर्म अपकर्षित होऊन डायरेक्ट उदयावलीत येते आणि फळ द्यायला सन्मुख होते, त्याला उदीरणा असं म्हटलं जातं. नॉर्मल उदय आला असता तर तो आला असता समजा 5 वर्षांनी आला असता, पण त्या 5 वर्षांनी जो येणारा उदय आहे त्याचं अपकर्षण केलं, त्याची स्थिती कमी केली, आणि स्थिती कमी केली तर अपकर्षण झालं असतं. पण स्थिती कमी करून ते डायरेक्ट शेवटची जी उदयावली तिथे सुरू आहे त्या उदयावलीत कर्म टाकणं आणि त्या कर्माला लगेचच आता उदयात येण्याची प्रक्रिया जी झाली याला उदीरणा म्हटलेलं आहे. उदीरणेमध्ये फलप्राप्ती तीव्रतेने दिसत असते. म्हणून दुसरी संज्ञा आपण पाहिली भय संज्ञा, आणि या चारही संज्ञेमध्ये कर्माची उदीरणा लावायची आहे. तिसरी मैथुन संज्ञा, अंतरंगामध्ये वेद नो कषाय कर्माची उदीरणा आणि बाह्यतः कामोत्तेजक भोजन करणे, कामकथा ऐकणे, शृंगार कथा ऐकणे, त्याच्यामध्ये रममाण होणे, ही मैथुन संज्ञा म्हटली जाते. आणि चौथी संज्ञा आहे परिग्रह संज्ञा, अंतरंगामध्ये लोभ कषायाची उदीरणा आणि बाह्यतः भोगोपभोगाची सामग्री बघून अंतरंगामध्ये परिग्रह रक्षण आणि संग्रहाची बुद्धी होणे, याला परिग्रह संज्ञा असं म्हटलेलं आहे. पहिल्यांदा गरज ही शोधाची जननी होती, पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की नवनवीन शोध लागतात आहे आणि जीवाच्या गरजा अतोनात वाढलेल्या आहे. म्हणजे ही एक प्रकारे भोगोपभोगाची त्या ठिकाणी आम्हाला सामग्री बाह्यतः दिसते आहे आणि म्हणून आमच्या लोभ कषायाची उदीरणा पण तिथे दिसते आहे. आणखी उदीरणेच्या बाबतीत किंवा आहार संज्ञेच्या बाबतीत पहिल्यांदा भोजन पद्धती अशी होती की जेवणाची भांडी ही चुलीजवळच राहत होती आणि ती झाकून ठेवल्या जात होती. आज जी आहे आम्ही ती इतकी उत्कृष्ट पद्धतीने डायनिंग टेबलवर सजवितो की भोजन भूक नसणाऱ्यालाही ती सामग्री पाहून भोजन खाण्याची इच्छा उत्पन्न होते. ही आहे आहार संज्ञेची, म्हणजे त्या ठिकाणी असाता वेदनीय कर्माच्या उदीरणेला पोषक असं कार्य. आणि म्हणून पूर्वीच्या ज्या पद्धती होत्या आणि आत्ताच्या आमच्या ज्या पद्धती आहे यामध्ये आम्हाला कर्माची उदीरणा बहुलतेने दिसत आहे. आज आम्ही टीव्हीवर सिरियल बघतो, या सिरियल देखील आमच्या भावना उत्तेजित करणारे असतात किंवा भांडण किंवा कलह कसे निर्माण होतील याला पोषक आहे. ही देखील आमच्या कषायांच्या उदीरणा होण्यासाठी बाह्य निमित्त कारण आहे आणि या निमित्ताने आम्ही आमच्या परिणामांमध्ये देखील तशा प्रकारची कर्माची उदीरणा दिसते आहे. असा यांचा हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. किंवा भयाच्या बाबतीत सुद्धा आम्हाला डिटेक्टिव्ह सिरियल जास्त आवडतात. याचं कारणही तिथे तशाच प्रकारचं लावायचं आहे की भय कर्माची उदीरणा पण आहे आमची आणि इकडे तशा प्रकारची बाह्य सामग्री देखील प्राप्त होते आहे. ही झाली संज्ञा प्रकार. याच्यामध्ये आहार संज्ञा जी आहे ही 6व्या गुणस्थानापर्यंत आहे.
नंतर भय संज्ञा जी आहे, भय कषायाचा उदय, भय नो कषायाचा उदय, हा 8व्या गुणस्थानाच्या 5व्या भागापर्यंत आहे. 8वं गुणस्थान म्हणजे अपूर्वकरण गुणस्थान पर्यंत भय संज्ञा आहे. सवेद भागापर्यंत ही मैथुन संज्ञा सांगितलेली आहे आणि परिग्रह संज्ञा जी सांगितलेली आहे ही 10व्या गुणस्थान पर्यंत सांगितलाय. सूक्ष्म लोभ हा देखील परिग्रहाचाच प्रकार आहे आणि तिथपर्यंत ही संज्ञा सांगितलेली आहे. आता या चारही संज्ञेची विशेषता. चारही संज्ञा या त्या स्वतःच्या कर्माच्या उदीर्णा होऊन होतात, उदयात नाही. म्हणून 7 वेदनीय कर्माची उदीर्णा ही 6व्या पर्यंतच सांगितलेली आहे. कर्मकांड देखील जर आम्ही पाहिलं तर आम्हाला उदीर्णचे कोष्टक जे दिसतं ते 6व्या गुणस्थानापर्यंत दिसते आहाराच्या बाबतीतलं. 7 वेदनीय कर्माची उदीर्णा ही तिथपर्यंतच आहे. 7 पासून 7 वेदनीय कर्माची उदीर्णा नाही. उदय जरूर आहे 13व्या गुणस्थानापर्यंत, पण त्याची उदीर्णा होत नाही आणि आहार संज्ञा जी दिसते ती उदीर्णेत दिसते आणि म्हणून 6व्या गुणस्थान पर्यंत आहार संज्ञा आहे. नंतर मिथ्यात्व ते प्रमत्त संयत गुणस्थान पर्यंत म्हणजे 6व्या गुणस्थानापर्यंत चारही संज्ञा आहे. प्रमत्त गुणस्थानात पहिली आहार संज्ञा संपते, म्हणून 7 पासून पुढे 3 संज्ञा आहे. भय संज्ञा ही 8व्या पर्यंत आहे, पुढे 2च संज्ञा असणार आहे. आणि याच्यामध्ये भय आणि मैथुन मध्ये त्या ठिकाणी कर्माच्या उदयात ही संज्ञा कधी कधी आम्हाला दिसते. 6 पर्यंत ती उदीर्णापूर्वक आहे आणि 6च्या पुढे आता उदयामध्ये देखील ही संज्ञा बाह्यतः सामग्री अस्तित्वात असताना ही संज्ञा त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून मुनींच्या जीवनामध्ये जरी मैथुन संज्ञा असली तरी देखील त्या कर्माची उदीर्णा नाही आणि म्हणून व्यक्त रूपाने भाव दिसत नाही, अबुद्धीपूर्वक तिथे परिणाम असू शकतात. आणि 6व्या गुणस्थानापर्यंत म्हणजे मुनी अवस्थेतच त्यांनी त्याग घेतलेला आहे आणि त्याग घेतलेल्या असल्या सर्व स्त्री मात्राचा त्यांचा त्याग असणार आहे. म्हणजे एक बाह्य कारण त्यांच्या जीवनातलं कमी झालं. अंतरंगामध्ये कषायांचा परिणाम असेल अस्तित्वामध्ये, पण त्या ठिकाणी कषाय परिणाम म्हणजे अंतरंगात त्या कषायाचा उदय असतानाही बाह्यतः त्या कारणामुळे होणारं कार्य तिथे संभवत नाही आणि म्हणून त्यांना पूर्ण स्त्री मात्राचा त्याग असतो. वरील सर्व गुणस्थानात म्हणजे आपण जर पाहिलं तर जिथे कारण नाही तिथे कार्य पण नाही. लोभ कषाय कारण आहे आणि परिग्रह संज्ञा ही कार्यरूप आहे. म्हणजे कारण आणि कार्य, कर्माचा उदय कारण, अंतरंग निमित्त कारण, बाह्य निमित्त कारण त्या वस्तू अस्तित्वात असणं आणि कार्य दिसणार आहे तशा प्रकारचं परिणाम किंवा तशा प्रकारची घटना. आणि 3 वेद आणि मैथुन संज्ञा यामध्ये फरक आहे. वेद हा जो आहे हा शरीर नामकर्माच्या उदयात जे काही आहे ते चिन्ह विशेषामुळे ठरणार आहे आणि मैथुन संज्ञा हा जीवाचा परिणाम आहे. अशा रीतीने याच्यामध्ये अंतर किंवा फरक आपल्याला सांगता येतो. अशा प्रकारे ही संज्ञा मार्गणा आपली संपली. यावर जर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे, पुढे चलू. उपयोग मार्गणा. आता उपयोग 24 स्थानामधलं नंतरचं प्रकरण. उपयोग कशाला म्हणायचं? उपयोगो लक्षणम. आम्ही उपयोग हे जीवाचं लक्षण म्हटल्या गेलेलं आहे. हे लक्षण जीवाचं जे सांगितलं गेलेलं आहे
हे पर्यायार्थिक नयानी सांगितलं गेलं आहे. द्रव्यार्थिक नयानी जर आम्ही पाहिलं तर चैतन्य हे जीवाचं द्रव्यार्थिक नयानी लक्षण आहे. आणि उपयोग म्हणत असताना ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग अशी भेद कल्पना अंतरंगामध्ये असल्यामुळे उपयोगो लक्षणम हे लक्षण पर्यायार्थिक नयानी म्हटल्या जाते. मग आता उपयोग कशाला म्हणायचं तर तत्वार्थ सूत्रामध्ये त्यांनी जी व्याख्या दिली ती चैतन्यानुविधायी आत्म्याच्या परिणामाला उपयोग असं म्हणतात. आता ही जी व्याख्या आहे म्हणजे चैतन्याचं अनुसरण करणारा, चैतन्याला धरून असणारा जो आत्म्याचा परिणाम आहे तो एक तर दर्शन स्वभाव रूप असेल किंवा ज्ञान स्वभाव रूप असेल. त्यानुसार त्याचं त्या ठिकाणी उद्यम असणे, प्रवृत्ती असणे याचं नाव आहे उपयोग. म्हणून जीवाचा जो भाव वस्तू ग्रहण करण्याचा उद्यम करतो त्याला उपयोग असं म्हटलं जातं. म्हणजे आमचा उपयोग नसेल म्हणजे लक्ष तिकडे नसेल तर आम्हाला समोर असलेली वस्तू देखील तिथे दिसत नाही. समजा आम्ही एखादी वस्तू खाल्लेली आहे, तोंडात आहे आणि कुणी विचारलं याच्यात मीठ कमी आहे का, तिखट चांगलं झालं का वगैरे असं विचारलं तर आम्ही लगेच म्हणतो थांब मला खाऊन पाहू दे. खाल्लेली आहे, खाल्ल्यावरच विचारलं आहे, पण आमचा उपयोग त्याच्याशी एकाकार झालेला नव्हता आणि म्हणून त्याचा स्वाद आम्हाला योग्य रीतीने कळला नाही. म्हणजे उपयोग त्या रसाशी वस्तूशी जेव्हा जोडल्या जाईल तेव्हा ती उपयोगाची परिणती आहे. म्हणून वस्तूचा जो भाव म्हणजे त्याला ग्रहण करण्याचा आमचा प्रयत्न, उद्यम, प्रवृत्ती याचं नाव आहे उपयोग. म्हणून उपयोगो लक्षणम म्हणत असताना या चैतन्याला आम्हाला गृहीत धरून त्या चैतन्याशी एकाकार होणारा जीवाचा परिणाम पाहायचा आहे. तो एक तर दर्शनमय असेल किंवा एक तर तो ज्ञानमय असेल. किंवा उपयोगाची व्याख्या अर्थग्रहण व्यापार हा उपयोग. हा अर्थ म्हणजे पदार्थ ग्रहण करण्याचा जो व्यापार, व्यापार याचा अर्थ प्रवृत्ती, याला उपयोग म्हटलेलं आहे. आम्हाला ज्ञान होत असताना जसा आम्हाला त्या ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असावाच लागतो त्याचप्रमाणे आमचा उपयोग देखील तिथे तन्मय व्हावा लागतो तर आम्हाला वस्तूचं ज्ञान होतं. नुसता क्षयोक्षम आहे ठीक आहे, पण उपयोग जर त्याच्याशी एकाकार झाला नाही तर आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आता उपयोगाचे दोन भेद आहे, दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग. दर्शनोपयोग अनाकार उपयोग, सामान्य प्रतिभास्वरूप दर्शनोपयोग आहे. दर्शनोपयोग जर आम्हाला समजायचा असेल तर दर्शनोपयोग हा अतिसूक्ष्म असा व्यापार प्रकार आहे ज्याला आम्ही इंद्रिय मार्गणीमध्ये बघितलेला आहे. चक्षुदर्शन हे जे आम्ही प्रकरण बघितलं या प्रकरणामध्ये हे आम्ही चारही भेद पाहिलेले आहे. चक्षुदर्शन याच्या व्याख्या आम्ही पाहिलेल्या आहे बृहद्रव्य संग्रहकारांनी केलेल्या, त्यामुळे मी इथे आता त्या रिपीट करत नाही. यावर कुणाला काही शंका असेल तर क्लिअर करून घेणे. म्हणून अनाकार उपयोग, अनाकार उपयोग याचा अर्थ सत्ता रूप, रंग रूप, आकार प्रकार काहीही न जाणता केवळ वस्तूचं सत्ता मात्र ग्रहण करणं, त्याचा प्रतिभास होणं याचं नाव आहे दर्शनोपयोग. आणि हा दर्शनोपयोग अनाकार म्हटल्या गेला. म्हणजे दर्शनोपयोगाने आम्हाला वस्तूचा आकार प्रकार ज्ञात झाला नाही आणि या दृष्टीने त्याला अनाकार म्हटला. आता माझा प्रश्न असा असणार आहे, दर्शन गुणाला दर्शनोपयोग अनाकार म्हटला तर दर्शन गुणाचा आकार असेल का, आणि असला तर कसा असेल आणि नसला तर कसा नसेल. दर्शन जो गुण आहे आमचा जीवाचा, हा दर्शन गुण आकार सहित आहे की निराकार आहे? जो आत्म्याचा आकार तोच दर्शन गुणाचा आकार असणार आहे. हा,
जो आत्म्याचा आकार असेल तोच दर्शन गुणाचा आकार असेल, कारण दर्शन गुण देखील आत्म्याच्या संपूर्ण प्रदेशांमध्ये आणि संपूर्ण पर्यायींमध्ये व्याप्त असणार आहे. म्हणून आत्ता जो आमचा आकार आहे देहाकार, तसा आकार दर्शन गुणाचा देखील असणार आहे. भलाई दर्शन गुण जो आहे हा वस्तूच्या आकार प्रकाराला जाणणार नाही, म्हणून त्याला अनाकार या दृष्टिकोनातून म्हटलेलं आहे. हे दर्शनोपयोगाचे आपण 4 भेद बघितलेले होते. आता ज्ञानोपयोगाचे भेद एकूण 8 भेद आहे. 3 कुज्ञान आणि 5 सुज्ञान अशा प्रकारची 8 ज्ञानोपयोगाची प्ररूपणा केलेली आहे. मतिश्रुत अवधी यासोबत जर मिथ्या दर्शन असेल तर ते आमचं ज्ञान मिथ्या ज्ञान म्हटल्या जातं, आणि याच ज्ञानांसोबत आमचं जर सम्यक दर्शन असेल तर हेच आमचं ज्ञान सुज्ञान म्हटल्या जातं. म्हणजे दर्शनानुसार सम्यक दर्शनानुसार आमचं ज्ञान निर्धारित होणार आहे, ते सु आहे की कु आहे हे. आता हेही प्रकरण आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे ज्ञानोपयोगामध्ये देखील मी आता जात नाही. आता या उपयोगाची विशेषता ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग मध्ये तर समजा एक ज्ञानोपयोग आपला सुरू आहे, तर तेव्हा दुसऱ्या वस्तूचा दर्शनोपयोग आपल्याला होईल का? नाही. छदमत्थानम न दुन्नी उवौगा दंसन पूर्वम नाणम दर्शनपूर्वकच ज्ञानोपयोग होणार आहे. जर आम्ही त्याच इंद्रियांनी जाणत असू तर आमचा ज्ञानोपयोग एक अंतर्मुहूर्त टिकू शकतो. अंतर्मुहूर्तापेक्षा आमचा ज्ञानोपयोग पण टिकत नाही. आमचं क्षयोक्षमिक ज्ञान आहे, त्यामुळे उपयोग बदलणारच आहे. आणि त्यानंतर नियमपूर्वक दुसऱ्या इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानाच्या पूर्वी दर्शनोपयोग अवश्यपणे होणारच आहे. नाही, मला विचारायचं हे आहे की समजा एका वस्तूला जाणणं सुरू आहे, त्यामुळे त्या वस्तूचा ज्ञानोपयोग सुरू आहे. तेव्हा जर आपल्या समोर दुसरी वस्तू आली तर दुसऱ्या वस्तूचा दर्शनोपयोग या ज्ञानोपयोगासोबत होईल का? नाही, सोबत तर होतच नाही. क्रमानेच होईल. हा उपयोग संपून जाईल. पहिलं आमचं जे ज्ञान जाणणं सुरू आहे हा उपयोग आमचा संपला, दुसरी वस्तू समोर आली, तो ज्ञानोपयोग आहे आणि मध्ये दर्शनोपयोग होऊन गेला. म्हणजे आता आम्ही समजा वाचत आहे आणि सहज आमचं लक्ष समोर गेलं, वाचण्याचा उपयोग आमचा संपला, तो ज्ञानोपयोग तिथे संपला आणि ती समोर व्यक्ती दिसली आम्हाला. व्यक्ती दिसली म्हणजे चक्षु इंद्रियांनी झालेलं ज्ञान झालं, आणि हे दोन होत असताना मध्ये दर्शनोपयोग होऊन गेलेला आहे. आम्हाला तो कळू शकेलच असं नाही, म्हणून दोन तर होतच नाही. त्या समयात दर्शनोपयोग नियमपूर्वक होणार नाही. ठीक आहे. क्लिअर? हो. ज्ञान आणि दर्शन हे जे आहे हे आपल्या आपल्या आवरण कर्माचा क्षयोक्षम असताना लब्धी आणि ज्ञान मार्गणा आणि दर्शन मार्गणा उपयोग रूप असू शकते. म्हणजे लब्धी पाहिजे, क्षयोक्षम पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला त्याचा उपयोग संभवनीय आहे. त्यासाठी आम्हाला त्या त्या कर्माचा, ज्ञानावरण कर्म असेल त्या त्या कर्माचा क्षयोक्षम अभिप्रेत आहे. दर्शनावरण कर्माचा क्षयोक्षम आम्हाला अभिप्रेत आहे. आम्हाला लब्धी रूप दोनही राहू शकतात, दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग, पण उपयोगात मात्र एका वेळी एकच असू शकणार आहे. ज्ञान आणि दर्शन या दोन मार्गणा आहे, पण उपयोगाला मार्गणा म्हटली नाही, उपयोगाला स्वतंत्र 24 स्थानामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. लब्धीचा नाश झाला, लब्धी आम्हाला प्राप्त आहे म्हणजे क्षयोक्षम प्राप्त आहे, तर उपयोगाचं पण नाशच होणार आहे. जसं एखादा जीव आहे, तो संही पंचेंद्रिय आहे, त्याची आयुष संपली
आयु संपली आणि त्यांनी बांधलेली आहे एकेंद्रिय पर्यायीची आयु. आता तो एकेंद्रिय पर्याय धारण करणार आहे, म्हणजे पंचेंद्रियाचा जो त्याचा लब्धिरूप प्रभाव होता हा समाप्त झाला. याचा अर्थ त्याला आता बाकीच्या 4 इंद्रियांचा उपयोग असणार नाही, उपयोगात मग ती राहणार नाही. संपली, लब्धी संपल्याबरोबर उपयोग पण नष्ट होणार आहे. पण उपयोगाचा नाश झाला तर लब्धीचा नाश होईलच, हा एकांताने नियम सांगता येत नाही. आम्ही एखाद्या गोष्टीत तल्लीन झालो आहे, उपयोग तिकडे आमचा एकाकार झालेला आहे, पण आमची लब्धी मात्र कायम आहे. लब्धी संपली नाहीये, पण लब्धी संपली तर उपयोग निश्चितपणे संपणार आहे, असा यांच्यामध्ये संबंध आहे. एका वेळी एका जीवाला एकच उपयोग असू शकतो, पण लब्धी रूप मात्र दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग दोन्हीही असू शकतात, पण उपयोगामध्ये मात्र एका समयात एकच असणार आहे. दर्शनोपयोग असेल तेव्हा ज्ञानोपयोग असणार नाही, आणि 2 ज्ञानोपयोगाच्या मध्ये सुद्धा दर्शनोपयोग अवश्यपणे होणारच आहे. संसारी जीवांना उपयोग मुख्य आहे आणि हा बदलत असतो, पण मुक्त जीवांमध्ये उपयोग गौण आहे आणि तिथे केवळ उपलब्धी रूप सामान्य द्रव्य त्या ठिकाणी विद्यमान आहे. आमचा उपयोग जो आहे हा क्षयोक्षम जन्य आहे. म्हणून एक गोष्ट या ठिकाणी उपयोगाच्या अनुषंगाने आली म्हणून सांगते की 4थ्या गुणस्थानापर्यंत आमचा उपयोग जो आहे हा ज्ञेयानुसार बदलत असतो. म्हणजे आम्ही ज्ञेयामध्ये अडकतो, चांगलं आहे वाईट आहे अशा प्रकारची आमची उपयोगाची पलटणी होते. या ठिकाणी आमचा हा उपयोग विभाव उपयोग असा म्हटला जातो आणि याला प्रवचन सारकारांनी कुंद भगवंतांनी याला ज्ञेयार्थ परिणमन म्हटलेलं आहे. आता 4थ्या गुणस्थानामध्ये आमचं ज्ञान तर क्षयोक्षमिकच राहणार आहे. त्याच्यामुळे आमची जाणण्याची प्रक्रिया तर पहिल्या गुणस्थानात जशी आहे तशीच असणार आहे, एकानंतर एकाचाच आम्हाला उपयोग राहणार आहे. परंतु आमचा अभिप्राय मात्र आता बदललेला आहे. ज्ञेय पदार्थ इष्ट आहे अनिष्ट आहे अशी आमची अभिप्रायातून मान्यता संपलेली आहे. म्हणून आमचं श्रद्धेनुसारच ज्ञेयार्थ परिणमन संपलेलं आहे. पण चारित्र मोहनीय जनित जर आम्ही ज्ञेयार्थ परिणमन पाहिलं तर आमचं ते परिणमन अजूनही सुरूच आहे. चारित्र मोहजनित रागद्वेष हे आमचे अजूनही सुरू आहे. म्हणून हे बुद्धिपूर्वक चारित्र मोहजनित ज्ञेयार्थ परिणमन आमचं 6व्या गुणस्थानापर्यंत असणार आहे. 7च्या पुढे आता त्यांनी बुद्धिपूर्वक काहीही त्याचं नाही, अबुद्धिपूर्वक म्हणजे कर्म उदयजन्य परिस्थितीमध्ये हे ज्ञेयार्थ परिणमन सुरू आहे. 10व्या गुणस्थान पर्यंत चारित्र मोहनीय जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आता हे ज्ञेयार्थ परिणमन राहणार आहे, चारित्र मोहजनित. नंतर जसा 11व्या गुणस्थानामध्ये गेला, 11व्या गुणस्थानामध्ये मोहनीय कर्माचा आता उदय नाही. 12व्यातही मोहनीय कर्माचा उदय संपलेला आहे, परंतु ज्ञानावरण दर्शनावरण आणि अंतराय कर्म विद्यमान आहे. त्यामुळे ज्ञान मात्र तिथेही क्षयोपक्षमिक आहे. क्षयोपक्षमिक ज्ञान असल्यामुळे एका ज्ञेयावरून दुसऱ्या ज्ञेयावर असा उपयोगाची पलटणी आहे. व्यंजन योग संक्रांती तिथे होते आहे आणि म्हणून तिथे देखील ज्ञप्ती परिवर्तन आहे. त्याला म्हणायचं ज्ञप्ती परिवर्तन. आणि पुढे 13व्यामध्ये जसं केवल ज्ञान त्यांना प्राप्त होईल तसं आता ज्ञान केवल ज्ञानात परिवर्तित झालं. आता क्रमाने जाणण्यासारखं काहीही राहिलं नाही, सगळं अक्रम झालेलं आहे. त्यामुळे ज्ञान तर आहे म्हणून त्या ठिकाणी ज्ञानाचं परिणमन देखील षटस्थान हानिपती वृद्धी रूप तिथेही होणारच आहे. पण त्याला म्हणायचं
ज्ञप्ती परिणमन. तर अशा प्रकारे आता ते केवल ज्ञान झाल्यामुळे उपयोग त्यांना गौण राहिलेला आहे. कारण युगपत सगळ्यांना जाणतात आहे आणि त्यामुळे तिथे आता ज्ञप्ती परिणमन, जाणणं. पण ते परिणमन यासाठी म्हटलं की आत्ताची ज्ञान पर्याय दुसऱ्या समयात दुसरी आहे, तिथेही उत्पाद व्यय सुरूच आहे. एक पर्याय संपलेली आहे, दुसरी पर्याय उत्पन्न होते आहे. ही अशी प्रक्रिया त्यांच्या जीवनात असणार आहे. मला वाटते थोडं विषयांतर झालं, पण तरी हे सांगावंसं वाटलं. हा भाग इथे आपण थांबू. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, उपयोगाशी संबंधित किंवा आधीच्या. लब्धीचा अर्थ काय घेतला ताई? लब्धी म्हणजे प्राप्ती. लब्धी याचा अर्थ क्षयोक्षम जन्य प्राप्ती. जे काही ज्ञानावरण कर्माचा आम्हाला क्षयोक्षम आहे आज आमच्या जीवनात, याला म्हणायचं लब्धी. उपयोगजन्य नाही, ज्ञानावरण दर्शनावरण वीर्यांतराय कर्माचा जो क्षयोक्षम आम्हाला प्राप्त आहे वस्तूला जाणण्याविषयीचा, याला लब्धी म्हणायची. आणि उपयोग म्हणजे त्या वस्तूला प्रत्यक्षात आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला, उद्यम केला, प्रवृत्ती झाली, तो उपयोग. आम्ही वस्तूला का जाणू शकतो? कारण आमच्याजवळ सामर्थ्य आहे जाणण्याचं. जे आमचं जाणण्याचं सामर्थ्य आहे ती आहे आमची लब्धी. पण आमचं सामर्थ्य आहे म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला त्या वस्तूला जाणूच असतं नाही. जेव्हा त्या वस्तूकडे आम्ही लक्ष केंद्रित करू तेव्हा जाणू, म्हणजे हा झाला उपयोग. उदीर्ण आणि उदयमध्ये काय फरक आहे? उदीर्णेमध्ये फल तीव्रतेने दिसते आणि उदयात नॉर्मल फल दिसतं. जसं भीती वाटणं नॉर्मल दिसत आहे, भीती वाटते आणि एकदम आम्ही भयभीत होऊन आपल्याला खूप हे होतं, तर ती झाली उदीर्णा. उदीर्णेमध्ये तीव्रतेने ते फल आम्हाला दिसतं तिथे. आणि उदय म्हणजे नॉर्मल. आता जसं सांगितलं 5 वर्षांनी त्याचा उदय आला असता, नॉर्मल उदय आला असता तर. परंतु ते कर्म अपकर्षित झालं, उदयावलीत आलं, डायरेक्ट आम्हाला फळ प्राप्त झालं, त्याला म्हणायची उदीर्णा. ठीक आहे. जसं ज्ञानावरण दर्शनावरण आणि अंतरायाचा आपण म्हणतो क्षयक्षम आहे, तसं मोहनीयाचा काय लावायचा? उदय. कुठे? म्हणजे आता आपण ज्ञानावरण दर्शनावरण आणि अंतराय कर्माचा क्षयक्षमामध्ये आपल्याला ज्ञान दर्शन आणि वीर्या म्हणजे दान लाभ ह्या लब्धी मोहनीय प्राप्त होतात. कर्माचा काय? मोहनीय कर्मा आमचा श्रद्धा गुण आमच्या जवळ आहे, परंतु पहिल्या गुणस्थानात आमची श्रद्धा पूर्णतः विपरीत आहे. म्हणून तिथे तर मिथ्यात्वात मोहनीयाचा उदयच लावायचा. म्हणून मिथ्यात्व गुणस्थान औदयिक भाव सांगितला मिथ्यात्व गुणस्थानात. आणि क्षयोक्षम कधी आहे मोहनीयाचा? 4थ्या पासून 7व्यापर्यंत दर्शन मोहनीयाचा म्हणजे सम्यक्त्वाचा, आणि 5व्या पासून पुढे 10व्यापर्यंत चारित्र मोहजनित क्षयोक्षम आहे. क्षयोक्षम त्याही कर्मात आहे, पण पहिल्या 3 गुणस्थानात आम्हाला मोहनीय कर्माचा कुठेच क्षयोक्षम नाही. मोहनीय कर्माचा उदय आहे. चारित्र मोहनीयाचा अनंतानुबंधीचा उदय आहे. सम्यक्त्व मिथ्यात्वाचा उदय आहे. म्हणून पहिल्या 3 गुणस्थानात आम्हाला मोहनीय कर्माचा क्षयोक्षम कुठेच मिळत नाही. 3रं गुणस्थान क्षयोक्षमाचं म्हटलंय, वेगळे अपेक्षणीय आहे ते, पण असा दिसत नाही. आणि 4थ्यापासून श्रद्धा गुणामध्ये क्षयोक्षम दिसतो सम्यक प्रकृतीच्या उदयात. आणि जर चारित्राची गुणस्थानं आम्ही पाहिली 5 पासून, तर आमचं 5, 6 आणि 7 गुणस्थानं ही चारित्र मोहाच्या क्षयोक्षमानी आहे. पुढची गुणस्थानं ही चारित्र मोहाच्या उपशमानी किंवा क्षयानी आहे. क्षपक श्रेणी असेल तर क्षयानी, उपशम श्रेणी असेल तर उपशमानी.
ठीक, म्हणजे पहिल्या 3 गुणस्थानात क्षयक्षम नाहीच आहे. उदयच आहे. उदय आहे. उदय आहे ना, मिथ्यात्वाचा उदय आहे ना. आपल्यालाही उदयच आहे. हो ना, मिथ्यात्व कर्माचा उदय आहे. पण हो. पहिल्या गुणस्थानात म्हणाल आम्हाला जसा ज्ञानावरण अंतराय कर्माचा क्षयक्षम पहिल्यातही आहे, तसा मोहनीयाचा क्षयक्षम नाही आहे. तो पुरुषार्थपूर्वक आम्हाला प्रगट करावा लागणार आहे. हा विरासत मध्ये मिळालेला आहे आम्हाला हा क्षयक्षम. प्रवचनामुळे होते आमचा क्षयोपशम. असं काही नसते. आपल्या क्षयक्षमासाठी आपलेच परिणाम आम्हाला सहाय्यभूत होणार आहे. निमित्त नैमित्तिक संबंध आहे. निमित्त तर मिळते ना. आता काल निमित्त नैमित्तिक संबंध आहे. उपकारच पण आहे. आपण आपला तसा प्रकारचा भाव होतो आहे, हे महत्वाचं आहे. हो. ठीक आहे. ठीक आहे, स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.